नमस्कार मंडळी. रंगगंध कलासक्त न्यासच्या यूट्यूब चॅनलवर सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. चुलीवरील धुरकट स्वयंपाकघरापासून ते एका क्लिकवर दारात येणाऱ्या जेवणापर्यंतचा हा प्रवास केवळ तंत्रज्ञानाचा नाही, तर बदललेल्या जीवनशैलीचाही आहे. या सोयींची किंमत मात्र आपण आपल्या आरोग्याने आणि अन्नाशी असलेल्या भावनिक नात्याने चुकवत असतो. मी डॉक्टर समिता घाटे आज तुम्हाला ऐकवणार आहे हाच बदललेल्या भावनिक नात्यांचा प्रवास. कुठे हरवली आहे आईच्या हाताची चव? अरे थांब, लाकडं ओली आहेत, चूल पेटत नाहीये, जरा धीर धर. भुकेने व्याकुळ झालेल्या मुलाशी आईचा होणारा हा संवाद साधारण 70च्या दशकात प्रत्येक घरात आपल्याला सर्रास ऐकायला मिळायचा. त्या काळात जेवणासाठी काही वेळ वाट पाहणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट होती. पुढे काळाच्या ओघात चुलीची जागा गॅसने घेतली. चूल पेटवण्याचं झंझट कायमचं मिटलं आणि गरमागरम जेवण ताटात येण्याचा प्रतीक्षा कालावधी कमालीचा कमी झाला. हळूहळू जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि इतर क्षेत्रांप्रमाणेच आपल्या खाद्य संस्कृतीतही एक मोठी क्रांती झाली. 2 मिनिटात नूडल्स हा तर याच क्रांतीचा एक भाग. बघता बघता सगळीकडे फास्ट फूडचं पेव फुटलं. बर्गर, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा हे पदार्थ आता केवळ चैनीचे किंवा लक्झरी राहिले नाहीत, तर सुट्टीच्या दिवशी ते खाल्लेच पाहिजेत तरच सुट्टी सार्थकी लागली, असं समाधान मिळण्यापर्यंत लोकांची मानसिकता बदलून गेली. या सगळ्यावर कडी म्हणजे आजच्या महानगरांमधली धावपळीची जीवनशैली. आज पती पत्नी दोघेही नोकरी करतात. दोघांकडेही वेळेची प्रचंड ओढाताण असते. संध्याकाळी थकून भागून घरी परतताना वाटेतच फोनवर चर्चा होते आणि दोघांपैकी एक जण ऑनलाईन ॲपवरून जेवणाची ऑर्डर देतो. फूड डिलिव्हरी बॉय फ्लॅटच्या दरवाजापाशी पोहोचतो तेव्हा त्याला समजतं की घरात अजून कोणीच आलं नाही आहे. ऑर्डर देणारा त्याला फोनवर सांगतो, पार्सल दारापाशीच ठेवून दे. तो पार्सल ठेवतो आणि निघून जातो. काही वेळाने हे जोडपं घरी येतं, दरवाजा उघडतं, मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केलं जातं आणि अशा प्रकारे आजचं डिनर संपन्न होतं. थोडक्यात काय, तर काळाच्या ओघात वाट पाहण्याची व्याख्याच पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी पोटच्या भुकेसाठी माणसाला जेवण तयार होण्याची वाट पाहावी लागत असे, पण आज डब्यात बंद असलेलं गरमागरम जेवण दारापाशी तयार असतं, पण तेच अन्न ते ग्रहण करणाऱ्या माणसाची वाट पाहत ताटकळत राहतं. एक असा काळ होता जेव्हा हॉटेलमध्ये जेवण किंवा नाश्ता करणं हे प्रतिष्ठेचं मानलं जात नसे. उलट बिचारा, बहुधा याच्या पत्नीला स्वयंपाकच येत नसेल अशा सहानुभूतीपूर्वक नजरेने त्याच्याकडे पाहिलं जायचं. पुढे एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली आणि विभक्त कुटुंब रुजली. त्यासोबतच महिन्यातून एकदा सहकुटुंब हॉटेलिंग करण्याची नवी रीत सुरू झाली. यामागचा हेतू मात्र अतिशय चांगला होता. गृहिणीला रोजच्या स्वयंपाकापासून एका दिवसांची विश्रांती मिळणं आणि कुटुंबाने एकत्र जमून घरी न बनणारे चमचमीत पदार्थ चाखणं. पण पुढच्या पिढीत नवरा बायको दोघेही नोकरीला प्राधान्य देऊ लागले आणि याच बदलत्या जीवनशैलीमुळे हॉटेलिंगचं प्रमाण अतोनात वाढलं. हॉटेल्समधली तुफान गर्दी आणि तासनतास लागणारे वेटिंग पाहून मग जन्माला आला ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा नवा ट्रेंड. अन्न बनवण्याच्या संपूर्ण सात्विक प्रक्रियेलाच आपण छेद दिलाय. रोज हवे असलेले कुठलेही पदार्थ विनासायास आपल्याला ऑनलाईन मिळू लागले. वर करणी या गोष्टी
कितीही आकर्षक वाटत असल्या तरी याची दुसरी बाजू फार भयानक आहे हं. आधुनिकीकरणाच्या या अंधाधुंद शर्यतीत आपलं आयुष्य कमालीचं व्यस्त आणि धावपळीचं झालंय, हे नाकारता येत नाही. पण या गडबडीत अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे याचाच आपल्याला पार विसर पडलाय. म्हणतात ना, अन्न शिजताना त्यात आपुलकी आणि प्रेमाची भावना मिसळली तरच ते अन्न शरीराला लागतं. दुर्दैवाने आज अन्नाला होणारा आईच्या हातांचा तो मायेचा आणि आपुलकीचा स्पर्श हरवलेला आहे आणि त्याची जागा हॉटेलमधल्या शेफच्या व्यावसायिक स्पर्शाने घेतली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अन्नात मीठ, साखर, तेल आणि चीजचा अतिरेकी वापर सुरू झाला. पदार्थ बघताच जिभेला पाणी सुटावं म्हणून स्वस्त पण घातक कृत्रिम रंगांची त्यावर उधळण होऊ लागली. एवढंच नाही तर ते अन्न दिवसेंदिवस टिकून राहावं म्हणून आरोग्याला अपायकारक असणारे प्रिझर्वेटिव्स त्यात सढळ हस्ते मिसळले जाऊ लागले. या हायली प्रोसेस्ड म्हणजे अतिप्रक्रिया केलेल्या आणि नको असलेल्या घटकांमुळे जीवनशैलीच्या आजारांना आमंत्रण मिळणं सुरू झालं. याची सुरुवात पोटाच्या लहान सहान विकारांपासून होते आणि पुढे त्याचा प्रवास ॲसिडिटी, मधुमेह आणि उच्च रक्तदाबापर्यंत सहज होतो. हळूहळू डॉक्टरांच्या चक्रा वाढतात आणि औषधांचा डोस वाढत जातो. आपण रोज आनंदाने गोळ्या औषधं घेत राहतो, पण स्वतःची बिघडलेली जीवनशैली सुधारण्यासाठी मात्र आपल्याकडे वेळच नसतो. मग एक वेळ अशी येते जिथे ही औषधंही काम करणं बंद करतात. अहो, निसर्गाचा एक साधा आणि शाश्वत नियम आहे, कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तरच तिचा खरा आनंद घेता येतो. मर्यादा ओलांडली की दुष्परिणाम अटळ असतात. आज काय खावे, कुठे खावे आणि किती खावे याची बंधने आपण स्वतःच ओळखली पाहिजे. कुठल्या मोहापाशी थांबायचे याची लक्ष्मण रेखा आपणच आखायला हवी. अन्यथा आहाराच्या या निष्काळजीपणामुळे पुढे आरोग्याचे जे रामायण घडणार आहे त्यात आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ आणि कमावलेला पैसा नाहक खर्च होणार हे नक्की. धन्यवाद.